राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारने शुक्रवार 6 फेब्रुवारी रोजी एक जी.आर. काढला आहे. त्यानुसार आता लाडक्या बहिणींना ई-KYC करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने हे परिपत्रक काढले आहे. लाडकी बहीण योजनेसाठी ई-KYC पोर्टल शुक्रवारपासून सुरू करण्यात आले आहे. मागच्या काही दिवसापासून ई-KYC पोर्टल बंद असल्याने लाडक्या बहिणींचे पैसे थांबले होते. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने आदेश काढून सदरील पोर्टल पुन्हा सुरू केले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला असून आता 31 मार्चपर्यंत ई-KYC करता येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई-KYC पूर्ण केले आहे, परंतु ही प्रक्रिया पूर्ण करताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडला, अशा महिलांना आता 31 मार्च 2026 पर्यंत ई-KYC करता येणार आहे. योजनेच्या पोर्टलवर तशी सुधारणा करण्यात आलेली असून यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी दिली जाणार नाही, असे शासनाने परिपत्रकात नमूद केले आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचे पैसे थांबले होते त्या लाडक्या बहिणींचे पैसे पुन्हा सुरू करण्यासाठी ही एक संधी आलेली आहे. 31 डिसेंबर 2025 पूर्वी ई-KYC करताना लाडक्या बहिणीकडून चुकीचा पर्याय निवडण्यात आला होता. यामध्ये लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य हे नियमित किंवा कायम कर्मचारी अथवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात असतील किंवा सरकारी उपक्रम मंडळ, भारत सरकार अथवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असतील तर त्याला लाभ मिळत नाही. नेमका असाच पर्याय काही लाभार्थी महिलांनी नजरचुकीने निवडल्याने त्यांचा लाभ बंद झाला होता. या संदर्भात राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी आक्रमक झाल्या होत्या. ई-KYC करूनही अचानक पैसे येणे बंद झाले. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा मनस्ताप झाला होता. नेमकी काय चूक झाली हे नंतर कळल्यामुळे लाडक्या बहिणींचे सर्वेक्षण करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती. त्यामुळे सरकारने पुन्हा या महिलांसाठी साधारण 2 महिन्याचा अवधी उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाचे अप्पर सचिव प्रवी कुलकर्णी यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हे परिपत्रक काढण्यात आले असून पोर्टलमध्ये बदल केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महिलांनी तातडीने ई-KYC करून घ्यावी असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.